बाबा बंगाला फिरून आला रे ना, भगव्या कपडीवाला. बाबा बंगाला फिरून आला रे ना, भगव्या कपडीवाला. कोणी ऐकलं जरा हात वर करा. कोणी ऐकलं मला विचारूया. बाकीचे पिक्चरचे का नाही, सगळ्यांनीच ऐकलं. पाठ आहे का गाणं? पाठ आहे तुम्हाला? माझ्या मागे म्हणणार बरोबर ना. खरे शिवाचे आहे, वाजू नका. खरे शिवाचे आहे, खरे शिवाचे आहे, नाही कुणाशी जमले, नाही कुणाशी जमले, नात भक्ती लय, नात भक्ती लय, आणि नातांपाशी नाही चालत तंत्र, नाही चालत जोरदार सगळ्यांनी निरंजन, अलख निरंजनाची आरोळी, अलख निरंजनाची आरोळी, त्यांच्या काठेमध्ये आहे झोळी, त्यांच्या काठेमध्ये आहे झोळी, त्यांच्या काठेमध्ये आहे झोळी. भस्म लावून या कपाळी, भस्म लावून या कपाळी, माळ रुद्राक्षाची गळीन, माळ रुद्राक्षाची गळीन, माळ रुद्राक्षाची गळीन. आवाज चिमण्याचा झाला रे नाच, भगव्या कपडीवाला. बाबा बंगाला फिरून आला रे ना, भगव्या कपडीवाला. शेवट सांगतो. घेताना थांचा हे नाव, घेताना थांचा हे नाव, हाक देता घेती धाव, हाक देता घेती धाव, हाक देता घेती धाव. नाता भक्त हा संजीवन. आणि हे गाणं ज्यांनी दिले, ज्यांचं गाणं आहे आमचे नाशिकचे बॉबी शायर एकदा, यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. घेताना थांचा हे नाव, हाक देता घेती धाव, नात भक्त हा संजीवन लावतो बॉबी शाहीरा जीवन लावतो, बॉबी शाहीरा जीवन लावतो, बॉबी शाहीरा जीवन. आकाशी शरद तुम्हाला आला रे नाच, भगव्या कपडीवाला. बाबा बंगाला फिरून आला रे नाच, भगव्या कपडीवाला. बाबा बंगाला फिरून आला रे नाच, भगव्या कपडीवाला. बाबा बंगाला फिरून आला रे नाच, भगव्या कपडीवाला. आता तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं, ज्यांनी ज्यांनी ऐकले सगळ्यांनी म्हणायचं. बाबा बंगाला फिरून आला रे ना, बाबा बंगाला फिरून आला रे ना. आता नाथांसाठी दोन्ही हातवर, नाथांसाठी सगळ्यांचे, सगळ्यांचे ज्याचे हात खाली नाथ बाबा तुम्हीच बघून घ्या, सगळ्यांचे हातवर. चला आणि अशा टाळ्या. बाबा बंगाला फिरून आला रे ना, बाबा बंगाला फिरून आला रे ना.
गाणं पटलं असं तर जोरदार टाळ्या सगळ्याच्या झाल्या पाहिजे. आणि आज या नाथ बाबांच्या दरबारात आई तुळजा भवानी, त्या तुळजा भवानीला आपण काय सांगायचं की आई तुझं तुळजापूर सोडून या दिंडोरी गावात आज यायचंय. कसं महाराष्ट्रभर गाजत असलेलं माझं गाणं अंबाबाई ग आता तुझा संबळ वाजला, तर तेच गाणं सादर करतोय. तर ते अंबाबाईला आज या मोठा कोळीवाडा या दिंडोरी गावात बोलवायचं कसं आगावज घुमू लागला. एक टाळी झाली पाहिजे. संबळाला गावासाठी जोरदार टाळ्या सगळ्याच्या झाल्या पाहिजे. कारण या संबळाच्या आवाजाशिवाय आई अंबाबाई जागी होत नाही. म्हणून काय सांगायचं आगावज घुमू लागला. आणि तो आवाज कसा आगा अंबाबाई ग तुझं संबळ वाजला.
परिस्थिती म्हटल्यावर आपण पण आईचं स्वागत केलंय कसं अगं मारीला म्हणते पगारी केला नाट अगं ये ग गोंधळाला सोडून बोले अंतराची अंबाबाई असली तरी तुझा लढा लागला या अंबाबाई ग तुझा समोर मागला अंबाबाई ग तुझा समोर मागला कुठं घातला छत्रपती शिवरायाने अंबाबाईचा गोंधळ घातला होता म्हणून सांगायचंय अग गाजू लागला महिमा आईचा स्वर्गी पाताळाला या संबळाचा नाद घोला तिन्ही गटाळाला अग उपकार करत रामाजी गोंधळाला अग द्यावं सुखाय तू धर्म बाळाला आणि तो चंद्र लाजलाय कसा बाई मी येरमाळ्याला जाय बाई मी येरमाळ्याला जाय बाई मी येरमाळ्याला जाय बाई मी येरमाळ्याला जाय महिला गाडी म्याला दुपारी महिला गाडी त्याला बाई खिल्लारीची जोडी ग येरमाळ्याला जाय खिल्लारीची जोडी ग येरमाळ्याला आणि सगळ्यांना विनंती आहे की बसून घ्यायचंय बसायला लई जागा आहे पण तिथंच उभं राहते तिथं काय सगळ्यांनी बसून घ्या चला तुमच्या आवडीचं गाणं म्हणतो अग चिमणी माझी उडून गेली तर तेच लेकीचं सुंदर असं गाणं खास महिलांसाठी गातो म्हणायचं का तुमचं लक्ष असलं तरच तर बघा महाराष्ट्रभर गाजत असलेलं हे लेकीचं गीत चिमणी माझी उडून गेली हेच गाणं तुमच्यासमोर सादर करतोय जर तुम्ही हे गाणं महिला मंडळ जर हे गाणं मनापासून ऐकलं तर तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणि तुम्हाला तुमच्या माहेरचं ध्यान होईल तर म्हणायचं का
हा मग एकमेकीला आता बडबड करू नका. तर आई बाप त्या लेकीला लहानाचं मोठं करतात, पण एक ना एक दिवस त्या लेकीला तिचं खरं घर सोडून जावंच लागतं. तेव्हा त्या आई बापांना काय दुःख होतं ते या गाण्यात सांगतो. आग रत्न जारकी जतना गेली हो. बघा, आग रत्न जारकी जतना गेली. आणि ती लेक जेव्हा लग्न होऊन तिच्या सासरी जाते तेव्हा आई बाप रडत रडत त्या लेकीला वाट लावतात आणि काय म्हणतात, आग चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, आग रत्न जारकी जतना गेली, रत्न जारकी जतना गेली. आई बाप रडत रडत त्या लेकीला वाट लावतात आणि म्हणतात, आग चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, उडून मायलेकीचं नातं. मायलेकी भांडतात पण लगेच गोड होतात, असं गोड मायलेकीचं नातं असतं. पण ती आई त्या लेकीच्या पदाला धरून रडते आणि आई त्या लेकीला काय म्हणते, ती माझी आई रडती पदराला धरून, ती माझी आई रडती पदराला धरून. आणि रडत रडत त्या लेकीला म्हणती, आग माझी हरण चालली कळप सोडून, हरण चालली कळप सोडून, माझी आई रडती पदराला धरून, माझी आई रडती रडत रडत म्हणती, आग माझी हरण चालली कळप सोडून, हरण चालली कळप सोडून, ऐकल्यावर इथे जेवढे बसले ना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी. कारण का, लेक जी असते का नाही, लेक बापाचं काळीज असतं. आणि ती लेक किती जरी मोठी झाली तरी त्या बापासाठी त्याची चिमणीच असते. बाप सगळं लग्न कार्य पार पाडतो पण लेकीला डोळ्यात थेंब दाखवत नाही. बाप गपचूप रडत असतो. कुठे तो माझा बाप रडतो मंडपा धरून, तो माझा बाप रडतो मंडपा धरून. आणि रडत रडत त्या लेकीला
त्या काळजाच्या तुकड्याला म्हणतो की बाय स्वतःची काळजी घे, असं म्हणून त्या लेकीला वाटा लावतो आणि बाप रडत त्या लेकीला म्हणतो, माझं हृदयामधलं काळी मला चाललं सोडून, हृदयामधलं काळी मला चाललं सोडून, बाप लेकीला तर म्हणतो काळजी घे, पण त्या जावयाला पण काय सांगतो बाप, जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा, जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा, जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा, जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा. ही लाईन ऐकली म्हणून आता 13 तारखेला माझं लग्न झालं. आमच्या नवरीबाईला रडल्या गेलाय, कारण तिला वडील नसल्यामुळे. म्हणून सांगतो, तो माझा बाप रडतो मंडपा धरून, माझं हृदयामधलं काळी मला चाललं सोडून, हृदयामधलं काळी मला चाललं सोडून, भाऊ बहीण सारखे भांडत असतात, पण ते भाऊ पण त्या बहिणीच्या गळ्यात पडून रडतो आणि भाऊ त्या बहिणीला काय म्हणतो, तो माझा दादा रडतो गाळ्यात पडून, तो माझा भाऊ रडतो गाळ्यात पडून, आणि रडत रडत त्या बहिणीला म्हणतो की माझी सोन्याची भावली मला चालली सोडून, सोन्याची भावली मला चालली सोडून, तायडे मी काय आता तुला भांडायला नाही, असं म्हणून त्या बहिणीला वाट लावतो आणि भाऊ त्या बहिणीला म्हणतो, माझी लाडाची तायडी मला चालली सोडून, लाडाची तायडी मला चालली सोडून, मी आधीच सांगितलं लेकीचा जन्म काही सोपा नाही, कारण एक ना एक दिवस त्या लेकीला तिचं खरं घर सोडून जावंच लागतं. म्हणून काय म्हणायचंय, ज्याची होती त्यानं जाणली, ज्याची होती त्यानं जाणली, आणि शेवटी आईबाप रडत रडत त्या लेकीकडे बघतात आणि म्हणतात, आम्ही लावलेली माया आज मायाला गेली, लावलेली माया आज मायाला गेली, आणि तिला माहेरचं ध्यान होतं, तेव्हा ती आई सप्तशृंगीला काय म्हणते, अग सांग ना देवी माझ्या भावाला, त्या भावाला सुखी हाय ग माझ्या गावाला, सांग ना देवी माझ्या भावाला, त्या भावाला सुखी हाय ग माझ्या ज्यांचे लग्न झालं त्यांना एक प्रश्न विचारायचा,
आपल्या सासूर जीव कुणाकुणाचा आहे? हातवर करा. हा हाय हाय हाय. सगळ्यांचा आता कुंकू जोडवा काळामणी अल्लाय बाय मायाळू गमाला आणि एवढं सांगतो, नवरा कसा का असाना पण म्हातारपणी तोच आपला आधार असतो. अगं तोच आधार आहे का जीवाला, माझ्या जीवाला. फक्त महिला मंडळ आता तुम्ही गाणं म्हणायचंय. हा सांग ना देवी माझ्या भावाला, ग भावाला सुखी हाय ग माझ्या गावाला. भावाला काय इस्टेटीवरनं झाले का? नाही ना? का लाडक्या बहिणी योजनेचे पैसे नाही ना? म्हणा सगळं महिला मंडळ फक्त तुम्हीच म्हणायचं टाळे वाजून, मलाच येऊ द्या खाली. असं म्हणतो दादा शिट्टी नाही ना मला. हा म्हणा सांग ना देवी माझ्या भावाला, ग भावाला सुखी हाय ग माझ्या गावाला. बाकी ज्यांचे खरं इस्टेटीवरनं झाले म्हणा म्हणा सगळ्यांनी म्हणा भावाच्या प्रेमासाठी. आमचं तर काय, आम्हाला लाडकी बहिणी योजना नाही ना कुठलं आरक्षण नाही. तरी आमचा आवाज जरा म्हणा भावांनो, ज्याची होती सत्यानाश केला गाण्याचा अख्खा. एवढंच घेतलंय आपल्या गाण्यात, बाकी काही घेतलं नाही. हा आता तुम्ही म्हणा सांग ना देवी. आवाज चालतो सगळ्यांनी म्हणा टाळ्या वाजून सोबत. सांग ना देवी. आग रत्ना सारखी आग चिमणी माझी, आग चिमणी माझी. आदेश गाणं पडलं नाही का? चहा पाणी राहिलंय काही? चहा पाणीच राहिलंय. एवढं गाणं ग मानवीन, एवढं गाणं ग मानवीन, एवढा सोळा गाजवून आणि एवढा घशाला गाजवून, एवढी ढोलकी वाजवून, एवढी हलकी वाजवून. आयोजक चहा बाई कराय गेलंय बोल गा बोल, चहा कराय गेलंय बोल गा बोल. चहा वाल्याला लावा फोन, चहा बाई कराय गेलंय बोल गा बोल, चहा वाल्याला लावा फोन. आता फोन लावा डायरेक्ट, नाही ते SMS करा व्हॉट्सअपवर. तर यानंतर अजून एक महाराष्ट्रभर गाजत असलेलं नादबाबांचं गीत, ते कोणतं माहितीये का? हा सोहळा बघून आज असं वाटतंय क्या ग झाला ग इथला गोळा बाई बाई नाचाचा हा मेळा. हे झाला ग इथला गोळा बाई बाई नाचाचा हा मेळा. नादबाबांचा आदेश झाल्याशिवाय, शेवटी मी ओम नमो आदेश म्हणल्यावर सगळ्यांनी घरी जायचं, तोवर जायचं नाही. जे गेले नादबाबा आणि तुम्ही, नादबाबा तुम्हीच बघून घ्या. म्हणून म्हणायचंय हा का झाला नाही त्या बाई बाई नाचाचा हा मेळा. हे झाला नाही त्या बाई बाई नाचाचा हा मेळा. या नवनाथांचा जन्म कसा झाला ते सांगतो. त्या माशाच्या पोटात, त्या माशाच्या पोटात जलमले मच्छिंद्र नाथ, जलमले मच्छिंद्र नाथ, जलमले मच्छिंद्र नाथ. त्या गौरी भस्मात, त्या गौरी
असे की ज्यांचा जन्म आग्नेतनं झालेला आहे ते म्हणजे अग्निपुत्र जालिंदर नायक। त्यांचा जन्म कसा झाला? त्या अग्नी बंबाळात, त्या अग्नी बंबाळात जन्मले जालिंदर नाथ। हत्तीच्या कानात प्रगटले ते गाणी फुटात, प्रगटले ते गाणी फुटात, प्रगटले ते गाणी फुटात। तिथं भक्तीचा फुल काय मला गुरु शिष्याचा लागला हिरा, कधी काढून देतोय डोळा वैरा। शाहीर बाळू गायकवाड एकदा यांच्याही साठी जोरदार टाळ्या सांगायचं झालं पाहिजे। म्हणून काय सांगायचंय? वाडीतून रेवण नाथ, पुतळ्यापासून घाईनी नाथ, पुतळ्यापासून घाईनी नाथ, पुतळ्यापासून घाईनी नाथ। आव भिक्षा या पादरात जन्मले ते भरतरी नाथ, जन्मले ते भरतरी नाथ, जन्मले ते भरतरी नाथ। नवनाथाचा एकाची बाळा काळी घालून पुष्पामाळा, त्यांच्या भक्तीचा लागला येणारा भैरा। गाणं पटलं नाही काय? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आणि दिंडोरीचा माझा भाऊ विलास लाके याचंही खूप सुंदर गाणं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, हिरे मोती क्या करू मुझे बडे बाबा मिलाय। तर त्याची एक छोटीशी सेवा इथे सादर होणार आहे। या एकदा विलाससाठी जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे। मी एवढ्या लग्नाच्या राहण्यात असताना नुसतं फोन करायचा, दादा कार्यक्रम पाहिजे, आणि खास त्याच्या शब्दाला मान देऊन आज इथे उपस्थित झाला। एकदा विलाससाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळे। हल 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 हल। दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की हल हल। सुना है मेरे बाबा दरबार लगाए, सुना है मेरे बाबा, ओ मेरे बड़े बाबा, सुना है मेरे बाबा दरबार लगाए। हीरे मोती क्या करूं मुझे बड़े बाबा मिलाए, 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 हीरे मोती क्या करूं मुझे बड़े बाबा मिलाए। सुना है मेरे बाबा दरबार लगाए, सुना है मेरे बाबा दरबार लगाए। हीरे मोती क्या करूं मुझे बड़े बाबा मिलाए, हीरे मोती क्या
करूं मुझे बड़े बाबा मिलाए, मोती क्या करूं मुझे बड़े बाबा मिलाए, मोती क्या करूं मुझे बड़े बाबा मिलाए। अंजनों को भी बाबा रास्ता तू दिखाया, ओ मेरे बड़े बाबा जी। अंजनों को भी बाबा रास्ता तू दिखाया, बड़े बड़े वीरों को चरणों में झुकाया, चरणों में झुकाया, चरणों में झुकाया बाबा, चरणों में झुकाया। ये अंजनों को भी बाबा रास्ता तू दिखाया, बड़े बड़े वीरों को चरणों में झुकाया, खेल बाबा दुनिया में सत्य खेला है, खेल बाबा दुनिया में सत्य खेला है। हीरे मोती क्या करूं मुझे बड़े बाबा मिलाए, हीरे मोती क्या करूं मुझे बड़े बाबा मिलाए, मोती क्या करूं मुझे बड़े बाबा मिलाए, मोती क्या करूं मुझे बड़े बाबा मिलाए। मेरे बड़े बाबा तेरा क्या क्या सुना है, ओ बड़े बाबा जी। मेरे बड़े बाबा तेरा क्या क्या सुना है, सोने के पानी पे बाबा तेरा रहना है, मेरे बड़े बाबा तेरा क्या क्या सुना है, सोने के पानी पे बाबा तेरा रहना है, दुष्ट सिद्धियों से डरा बार बराए, दुष्ट सिद्धियों से डरा बार बराए। हीरे मोती क्या करूं मुझे बड़े बाबा मिलाए, हीरे मोती क्या करूं मुझे बड़े बाबा मिलाए, मोती क्या करूं मुझे बड़े बाबा मिलाए, मोती क्या करूं मुझे बड़े बाबा मिलाए। भूलना भी चाहूं तो भूलूंगा मैं कैसा, भूलना भी चाहूं तो भूलूंगा मैं कैसा, ये भूलना भी चाहूं तो भूलूंगा मैं कैसा, रूप तेरा बाबा ये शिव जी के जैसा, भूलना भी चाहूं तो भूलूंगा मैं कैसा, भूलना भी चाहूं तो भूलूंगा मैं कैसा, ये भूलना भी चाहूं तो ओ मेरे बड़े बाबा जी, ओ मेरे सावर गाँव के राजा जी। ये भूलना भी चाहूं तो भूलूंगा मैं कैसा, रूप तेरा बाबा ये शिव जी के जैसा।